चला तर आज बनवूयात मस्त असं कुरकुरीत फिश फ्राय आणि हे फक्त फिश लवरसाठी आहे बरं का. आणि ज्यांना ज्यांना मासे आवडतात त्यांना तर ही फ्राय नक्कीच आवडेल. मस्त अशी गरमागरम कुरकुरीत टेस्टी फ्राय. त्याच्यासाठी मी मार्केटमधनं मस्त असा मोठा मासा आणलेला आहे. तर या माशाचा व्हिडिओ मी टाकला होता की ह्याचं नाव मला सांगा. तर याचे खूप जणांनी खूप वेगवेगळी नावं सांगितली, त्याच्यामुळं कोणतं नाव हे मला पण अजून माहिती नाही. तर इकडे माशाची खवलं वगैरे काढून मी त्याला साफ करून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याला आपण कट करून घेणार आहोत. तर याचं ना मी अर्ध कालवण बनवणार आहे आणि अर्ध जे आहे त्याची फ्राय बनवणार आहे. आणि पोटातली जी घाण वगैरे आहे ती सगळी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आणि त्यानंतरच मासा आपल्याला कापायचा आहे. तर घाण वगैरे सगळे काढून घेतलेली आणि त्याच्यानंतर मस्त असे पीस कट केलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे पीस व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर मी चिंचेचा कोळ वापरलेला आहे. त्यानंतर मीठ घातलेलं आहे आणि माझ्याकडे ना मी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून ठेवली होती, तीच मी यामध्ये घातलेली आहे. त्यानंतर थोडी हळद घालून घ्यायची आहे, गरम मसाला, आणि गरम मसाला काही जण वापरत नाही पण मी वापरते. आणि त्यानंतर आपल्याला तिखट मसाला घ्यायचा आहे आणि काश्मीरी मिरची पावडर. तर हे सगळं मी टाकून मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला ना अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे. याने काय होतं तर मच्छीमध्ये जो मसाला आहे तो मस्तपैकी मुरला जातो आणि फ्राय आपली मस्त खायला टेस्टी लागते. तर एका बाजूला मी तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता टाकलेला आहे. त्यानंतर जे आपले सगळे पीस होते ते मी रव्यामध्ये एक एक करून कोटिंग करून घेतलेले आहेत. आणि इकडे तव्यावर लसूण आणि कढीपत्ता जो होता तो मस्त असा कुरकुरीत झालेला आहे. त्यानंतर आपले जे रव्यामध्ये कोटिंग केलेले मच्छीचे पीस आहेत ते तव्यावर एक एक करून मस्त असं लावून घ्यायचे आहेत. आणि मच्छी ना पलटायच्या आधीच मी याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालत असते आणि मच्छीलाही थोडासा कोथिंबीरचा स्वाद सुद्धा येतो. आणि तसंही मासे जरी आपल्याला खूप आवडत असले पण माशांना थोडासा वईसपणा असतोच, तर कोथिंबीरमुळे थोडीशी अजून मदत होते की याचा वईसपणा थोडासा कमी होतो. आणि तसंही ह्यामध्ये आपण चिंचेचा कोळही वापरलेला आहे, त्याच्यामुळे वईसपणा एकदम कमी होऊन जातो. आणि इकडे ना आपल्याला मच्छी मस्त दोन्ही बाजूतून खरपूस होईपर्यंत आलटून पलटून शेकून घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण मच्छी फ्राय करत असतो ना तेव्हा पलटी करायची अजिबात घाई करायची नाही. आपण जेव्हा घाईमध्ये मच्छी फ्राय करतो तेव्हा ना ती खरपूस नाही तर नरम पडते. तर हेच कारण आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ही व्यवस्थित पहिल्या एका बाजूतून शिजवून द्यायची आहे, त्यानंतरच पलटी करून घ्यायची आहे. तर चला, आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, फेसबुक पेजवर जर बघत असाल तर प्लीज आपल्या पेजला फॉलो जरूर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.